आहे की नवीन पाहुण्यांची? ते मला चायनाला घेऊन जातो म्हटल्या, तिकडे जाऊन नाम कमव म्हटलं. पाहुणं बसल्यात पोट धरून. आणि काय र, काल तालमीत काय केलं त्याला तुम्ही? मला मनात वाटलंच काहीतरी बूम होणार म्हणून. राणाचा नक्क नक्क म्हणता तरी पाहुण्याचा जोश दांडगाच. अजून कुस्ती कुस्ती करत खेळलं आणि वरनं घोड लागते म्हणून थंडाई. आता ज्या मांग धरला असेल त्याचं आणि वरनं तांब्या घेऊन पळत असणार. लय गळाल्यात पाहुणं. ते तेवढं माझं चायनाचं बोला की. येऊ काय? ऐकलंस काय नीट? आणि तू उगाच रानादावर आरोप करतेस. हो, उगाच रागवले मी. गावातली लोक शहरातल्या लोकांची मस्करी करतात हे मला माहिती होतं, पण ही अशी मस्करी तुम्ही असं कराल असं मला कधीच वाटलं नव्हतं. राणा, चिडले असणार भयंकर. एवढं भयंकर काय बोललीस त्याला तू? तू आता उगाच माझ्या चुका काढू नको. काय करायचं ते सांग. फार अवघड झालंय सगळं. हे बघ, आता चूक झाली आहे नव तुझी, मग आता माफी माग त्याची. तू माफी मागितलीस तर रानादाचा राग लगेच जाईल बघ. अगं पण शाळा सोडून कशी जाऊ? एक काम कर, तू शाळेत हजेरी लाव आणि पोरांना सांग पहिला तास खेळायचा आहे म्हणून. बाकी सगळे मी बघते. असं पण आज हेडसर तालुक्याला गेलं म्हणजे आपल्या हेडला काही तापच नाही. खरंच जाऊ? जा. चल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला पटलं का सगळ्या? निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.